13 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना आदरांजली अर्पण करून जिल्हा परिषद पालघरच्या नेतृत्वाखाली नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थविरोधी शपथ अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला। या उपक्रमाद्वारे 2,62,804 विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली। नशामुक्त भारत अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे युवकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करणे, त्यांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि समाजाला या विळख्यातून मुक्त करण्यासाठी युवकांची सकारात्मक भूमिका सुनिश्चित करणे। अंमली पदार्थांचा वापर केवळ वैयक्तिक आरोग्याला हानी पोहोचत नाही, तर कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठीही अडथळा ठरतो। युवकांना सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे। कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे अंमली पदार्थापासून मुक्त भारताचे स्वप्न साकार करणे, यासाठी युवकांना सुजाण निर्णय घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना जीवनातल्या आव्हानांचा सामना सकारात्मकतेने करण्यास सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे। अंमली पदार्थांचा वापर केवळ आरोग्याला हानी पोहोचत नाही, तर तो समाजाच्या विकासालाही अडथळा ठरतो। अशावेळी तरुणाईने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे। कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, समाज कल्याण अधिकारी प्रवीण भावसार तसेच महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळचे समन्वयक मिलिंद पाटील उपस्थित होते। त्यांनी उपस्थित तरुणाईला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाची जाणीव करून दिली आणि त्यांना सकारात्मक आयुष्याची वाटचाल करण्यास प्रोत्साहित केले। आज दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी या प्रतिज्ञाद्वारे अंमली पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार व्यक्त करीत आहे। मी अंमली पदार्थाचा कधीही वापर करणार नाही आणि इतरांनाही यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेन। तर सर्व संबंधित शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि समाजातील इतर घटक यांनी सक्रिय सहभाग नोंदवून या अभियानाला यशस्वी केले। या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी आभार मानले।